नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत। त्यासाठी बटाट्याचे स्लाइस करून घेतले आहेत। जास्त पातळही केलेले नाहीये आणि जास्त जाडही केलेले नाही। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरं मोहरी छान असं फुललं त्यानंतर हळद टाकली। हळद टाकल्यानंतर मी ज्या स्लाइस केले आहे बटाट्याच्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि त्याही मी आता कढईमध्ये टाकून घेत आहे। तर ही भाजी एकदम अशी झटपट होते। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे 3-4 मिनिट। तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी इथे शिजलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण आपल्या घरातले कोणतेही मसाले टाकू शकतो। तर मी इथे मसाले टाकून घेतले आहेत। लाल तिखट वगैरे, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, खूप सारी कोथिंबीर, मसाले वगैरे सगळं टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही भाजी एकदम अशी झटपट होते आणि बॅचलर मुलांसाठी तर खूप छान आहे। म्हणजे अगदी झटपट होते आणि कोणीही करू शकतं आणि टिफिनसाठी ते एकदम छान आहे। तर तुम्ही बघू शकता इथे अशी चमचमीत अशी बटाट्याची ही भाजी तयार झाली आहे। तर तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।